तर नमस्कार मित्रांनो, काल बिग बॉसचा प्रीमियर झाला आणि बिग बॉसच्या घरामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी एक ठिणगी पडलेली आहे आणि आपल्याला प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. कलर्स मराठीचे जे पेज आहेत ऑफिशियल त्याच्यावर अपलोड केलेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता की 2 ते 3 प्रोमो जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. तर पहिल्या प्रोमोमध्ये काय आलेलं आहे, तर पहिला प्रोमो असा आहे की बिग बॉसच्या घरामध्ये पाणी बंद केलेलं आहे, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर वॉशरूमला जाणं, ब्रश करणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खोळंबलेल्या आहेत घरामध्ये. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यांदाच असा पहिल्याच दिवशी पाणी गेलेलं आहे. आता याच्यामध्ये काय रिझन आहे ते तर आपल्याला बिग बॉस आजचा जो एपिसोड आहे तो पाहिल्यानंतर कळेलच, पण त्याच्यामुळे जवळपास सगळ्यांची जी गैरसोय आहे ती झालेली आहे. त्या एपिसोडमध्ये किंवा त्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की वर्षाताई म्हणत आहेत की मला याच्यामध्ये काही करायचं नाहीये, त्यासाठी मला तरी पाणी दिलं पाहिजे ना, ते पॉवर कार्ड दिलेलं आहे त्यामुळे. पण त्यावेळेस तिथं जे पॅडी आहेत ते म्हणतात त्यांना की त्याचा वापर त्यासाठी नाहीये, तुम्ही फक्त काम करायचं नाही बिग बॉसच्या घरामध्ये, त्यासाठी ते तुम्ही वापरू शकता, पण पाणी वगैरे नाहीये, तसं काही नाहीये, ते सगळ्यांसाठीच पाणी नाहीये. आणि ते एक जो बिग बॉसचा जो पहिला प्रोमो आहे तो तिथं संपतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रोमो आहे तो असा आहे की ज्या आपल्या वर्षाताई आहेत त्या बिग बॉसच्या घरामध्ये सगळेजण ऑलरेडी लिव्हिंग रूममध्ये आलेले आहेत, लिव्हिंग एरियामध्ये आलेले आहेत आणि तिथं बिग बॉसचे जे काही आदेश असेल त्याचं जे पालन आहे ते करायचं आहे त्यांना, त्यासाठी ते येऊन तिथं बसलेले आहेत. सर्वजण सोफ्यावर येऊन बसलेले आहेत आणि इकडे वर्षाताई मात्र मेकअप करत आहेत. आता असं नाही की बाकीचे जे सदस्य आहेत घरामधले त्यांनी तिथं मेकअप केलेला आहे आणि मग ते येऊन तिथं लिव्हिंग एरियामध्ये बसलेले आहेत किंवा सोफ्यावर बसलेले आहेत. असे बाकीचे सदस्य आहेत त्यांनी देखील काही मेकअप केलेलं नाही किंवा काही केलेलं नाही आहे, तसे ते येऊन बसलेले आहेत तिथं. असे देखील काही सदस्य आहेत. पण तिथं वर्षाताई जे आहेत त्या तिथं मेकअप करण्याच्या मागे लागलेले आहेत. त्यांना मेकअप करायचंय, म्हणजे त्यांचा ज्यावेळेस त्यांना निकी तांबोळी बोलवायला येते की बिग बॉस वाट बघत आहेत तुमची, आम्ही सगळेजण ऑलरेडी तिथे थांबलोय, फक्त तुमच्यासाठी बिग बॉस थांबलेले आहेत तर लवकर या. त्यावेळेस वर्षाताई म्हणत आहेत की तुमचा मेकअप झालेला आहे, तुमचं सगळं झालंय, माझंच राहिले, फक्त राहिले थोडं, मी येते. म्हणजे असं एक वेगळ्याच आवरा आहे त्यांचा. आणि त्यानंतर सगळेच ज्यावेळेस ती निकी तांबोळी लिव्हिंग एरियामध्ये जाते तिथे सांगते की त्या येत नाहीत किंवा त्यांना उशीर होणार आहे, त्यावेळेस सगळेच ऍक्च्युली चिडलेले असतात. आणि त्यात घनश्याम दरोडे आहे तो देखील वर्षाताईंना आवाज देतो. आणि अशा पद्धतीने पाहिलं तर मला तर असं वाटतंय की वर्षाताई या जरा बिग बॉस मध्ये वेगळं काहीतरी करणार आहेत असं वाटतंय. जरी त्यांचे एज असलं तरी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये त्या म्हणजे एकदम फाडू काम करणार आहेत असं तरी मला वाटतंय. आणि त्या TRP देखील देऊ शकतात. जसं आता या पहिल्याच एपिसोडमध्ये जे काही त्यांनी केलेलं आहे, जे पण त्यांचं काही बोलणं आहे ते जर पाहिलं तर आपल्याला वाटतं की बिग बॉस साठी ज्या वर्षाताई आहेत ते चांगला कॉन्टेंट देतील. आणि निकीने देखील तिथं कुठेतरी समजूतदारपणा दाखवलाय, त्या त्यांना बोलवायला गेलेत आणि त्यामुळे जे निकीला जो सपोर्ट मिळतोय पहिल्याच एपिसोडमध्ये तो देखील खूप छान आहे. सगळ्यांच्या कमेंट्स येत आहेत की निकीने तिथं एक चांगलं काम केलेलं आहे, त्यांना बोलवलेलं आहे, तिने काही वेगळं काही बोललेलं नाहीये. तरी देखील ज्या वर्षाताई आहेत त्या लेट करत आहेत आणि बिग बॉसला तिथं वेट करायला लावत आहेत. यावर तुमचं काय मित्रांनो मत आहे ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.